हॅलो, नमस्कार. तुमची लाडकी मी स्नेहल शिंदे, मेकअप आर्टिस्ट. आज नवीन असा व्हिडिओ घेतला आहे आणि तो व्हिडिओ इतका छान आहे. ब्लॉग तुम्ही बघितला ना, तरी म्हणताल, "वॉव! स्नेहल दररोज व्हिडिओ टाकत जा, दररोज तुला मी सपोर्ट करेल." असे व्हिडिओ आहेत ते. एक-एक व्हिडिओ छोट्या-छोट्या गोष्टी डाउनलोड करणं, तो व्हिडिओ 2-3 दिवस करणं, घालवणं, यात खूप मेहनत लागते मित्रांनो. वाटतं एडिटिंग करणं सोपं नाही. मला वाटत होतं एडिटिंग करणं म्हणजे काय? पटापटा व्हिडिओ डाउनलोड केले आपले, बनवले, सेव्ह केले, झाला व्हिडिओ तयार. पण त्याला खूप मेहनत लागते. जेव्हा स्वतः अनुभवलं, तेव्हा कळालं व्हिडिओ बनवणं आणि पोस्ट करणं हे काय असतं ते. आणि व्हिडिओ जास्ती करून आवड आहे मला, त्यामुळे मी जसं जमेल तसं टाकते. मेकअपची तर आवड पहिल्यापासूनच आहे, त्यामुळे मेकअपचाच हा मार्ग निवडला आहे मी. आणि मेकअप करायला सुद्धा आवडतं, बाहेरच्या ऑर्डर घ्यायला सुद्धा आवडतात. नवऱ्या इतक्या कूलपणे माझ्यासोबत मेकअप करायला फ्रीली एकदम असतात आणि त्यांच्यासोबत फोटोशूटसुद्धा केलं जातं माहिती आहे. एवढा मेकअप त्यांना आवडतो, एवढं कूल असतात की ते आनंद कोणाला सांगू शकत नाही. फोटोशूट पण करतात, सगळ्या गोष्टीत करतात. मेकअप आर्टिस्ट म्हणजे काही डोकंदुखी नाही. ती आपल्या आपल्या कस्टमरला बरोबर हँडल करत असते. त्यामुळं मेकअप करणं आणि करून डायरेक्ट पुन्हा फोटो काढणं, ह्यात मेकअप आर्टिस्टचं महत्त्व कळलं जातं. त्यामुळं मेकअप करताना सुरुवातीपासून सोप्पं नाही मित्रांनो. ह्यात जेव्हा तुम्ही उतराल ना, तेव्हा त्या गोष्टी कळतील. हळदीपासून स्टार्टिंगपासून सगळ्या गोष्टी बेसिक करावं लागतात आणि त्या पटापट करावं लागतात. तेव्हा टाईम कमी असतो बरं का. हळदीला फास्ट बोलवतात, लग्नाला फास्ट बोलवतात. पटापट करणं, टाईम कमीत मेकअप परफेक्ट करणं हे मेकअप आर्टिस्टलाच जमतं आहे का? ते मी अनुभवलं आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू आम्हाला झेलावे लागतात. कधीही ऑर्डर येऊ द्या, जेवणाचा, जीवाचा न विचार करता पळावं लागतं. हां, एवढं मात्र आहे. तुम्ही ज्या गोष्टी महिना कमवायला लावता ना, ती गोष्ट आम्हाला एका दिवसात मिळते. त्यामुळे मेकअप वाल्यांचा नाद अजिबात करायचा नाही. जेवढं कष्ट आहे, तेवढं यश पण एक नंबर आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि यशाशिवाय मार्ग नाही, हे माहिती आहे. एकच काम आहे आपलं, ओन्ली ऑन फोकस. मेकअप आर्टिस्टकडे जेवढं पार्लरकडे लक्ष जाईल, तेवढं एक नंबर आहे. खाऊन पिऊन निवांत राहणे, आपल्या फोकसकडे फोकस करणे. असं नाही की मी मेकअपच करते, मेकअप करते, शिवणकाम करते, जे माझ्या आवडीत येईल ते. कोणत्या कामात मी कमीपणा मानत पण नाही आणि घेत पण नाही. जे आवड आहे तेच शिकायचं असं नाही. जे जमत नाही ना, ते सुद्धा प्रयत्न करून शिकायचं. एकदा चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा तर चुकत नाही ना. त्यामुळे त्या गोष्टीची सुद्धा आवड मला आहे. चुकीतनंच माणूस शिकतं. माणूस केलं की शिकून वर येत नसतं. त्यामुळं शून्यातला प्रवास मोठा व्हायला खूप दिवस लागतात. त्यामुळे शून्यातनं उभा जोच राहतो ना, त्याला विचारायचे शून्याच्या पुढे जो अंक लागतो, तो खूप मोठा असतो. त्यामुळं आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा. सगळ्यांना व्हिडिओ पोस्ट करा. मंगळवेढ्यातला हा पोस्ट होतो आहे व्हिडिओ. आणि जास्त व्ह्यूज भेटणं, सबस्क्रायबर वाढणं हे एखाद्या गोष्टी